महाराज सुखरूप आहेत. पूर्वसागराच्या लाटातील तुषारात निथळत कमरभर पाण्यात उभे राहून ते अर्धध्यान करीत आहेत. त्यांचा साधना भंग न करता मी तसाच माघारी आलो. त्यानं घोड्याच्या पाठीवर थोपटत सांगितलं. मी सुटकेचा निश्वास सोडला. कालिकानगर सोडताच लागणार होता तो ताम्रलिप्त देश. या देशाच्या राजनगराचं नाव होतं ताम्रलिप्त नगर. राजा होता ताम्रलिप्त. ताम्रलिप्त मल्ल हे देश इतके लहान होते की त्या राजांचा घेर हस्तिनापूर नगराएवढाही नव्हता. त्यामुळेच विरोधाची कसलीच भीती नव्हती. यापुढं आम्हाला प्रखर विरोध करण्याचं सामर्थ्य केवळ एकाच राज्यात होतं, मगधांच्या. कालिकानगराचा पडाव झाल्याची वार्ता ऐकून हादरलेला ताम्रलिप्त संधीला तत्काळ तयार होऊन आमच्या स्वागताला राजनगराच्या वेशीवर उभा होता. त्यानं दिलेल्या भेटीत अगणित मोती होते. त्याचं राज्यच पूर्वसागराच्या ऐन किनाऱ्यावर होतं. जो सागरकिनारा मोत्यांसाठी प्रसिद्ध होता. तेथील प्रजाजन मोत्यांचा व्यवसाय करीत. सर्व आर्यवर्तात मोते पुरवत. ताम्रलिप्तनगर सोडून ओड्राच्या राज्याकडं वळावं काय हा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. पण ती कल्पना सोडून आता मल्लांच्या छोट्या राज्याकडं वळणं भाग होतं. कारण ओड्र आणि ताम्रलिप्त यामध्ये वृक्ष पर्वतांची दुर्लंघ्य रांग पसरली होती. मल्लदेश समोर ठेवून चालण्याशिवाय अन्य मार्गच आमच्या सेनेपुढे नव्हता आणि त्या मार्गानं जायला आम्हीही उत्सुक होतो. कारण मल्लदेशापलीकडं होता तो अंगदेश. युवराज दुर्योधनानं ज्याचा अभिषिक्त राजा म्हणून वसुदादाला घोषित केलं होतं तो देश. दादानं त्या देशाची राजनगरी बदलून ती चंपानगरीला नेली होती. कितीतरी वर्षाच्या दीर्घ कालखंडानंतर आम्ही बालपणी जिथं खेळलो, भांडलो, वाढलो त्या चंपानगरीचं दर्शन आता होणार होतं. मल्ल पर्वताजवळून जात आम्ही मल्लदेश गाठला. दादा हस्तिनापुरातच राहत असल्यामुळं त्यानं अंगदेशावर प्रत्यक्ष राज्यकारभार पाहण्यासाठी एक मांडलिक नेमला होता. तो आमचं स्वागत करण्यासाठी मल्लदेशात आला होता. त्यानं दादाला आदरानं वंदन केलं. आमचे सैनिक अंगदेशाच्या सीमेत जाण्यासाठी उत्सुक झाले होते. त्यांना माहीत होतं की अंगराज त्या देशातून 4 दिवस तरी हलणार नव्हते. भरपूर विश्रामाची संधी सर्वांना मिळणार होती. मांडलिकासह आम्ही अंगदेशाच्या सीमेवर आलो. पूर्वाश्रमीचा सूतपुत्र वसुसेन आज अंगराज कर्ण दिग्विजयी अंगराज कर्ण म्हणून अंगदेशाच्या सीमेवर उभे होते. सहस्रावधी अंगदेशीय नगरजन त्यांच्या स्वागतासाठी विविध प्रकारची फुलं घेऊन जमले होते. सुवासिनी जलकुंभ घेऊन समोर आल्या. आपल्या देशाच्या राजाच्या दर्शनानं वेडावलेली सहस्रांनी गगनभेदी जयघोषणा केल्या. अंगराज कर्ण महाराजांचा विजय असो. चंपानगरीधिपती वसुसेन महाराजांचा विजय असो. दिग्विजयी अंगराज कर्ण जयतु जयतु. बालपणीची पाषाण सिंहासनावरील घोषणा सत्य झाली. फुलं उधळली गेली. हस्तिनापूर सोडल्यापासून कधीही न लागलेले कुंकुमाचे पवित्र केशरी तिलक पुन्हा आमच्या भाली लागले. निरांजनांची औक्षणं झाली. कुरूंच्या सेनेने वाद्यांच्या कलकलाटात आणि घोषणांच्या गदारोळात अंगदेशात प्रवेश केला. माझं मन तर त्या प्रसंगानं पिसासारखं हलकं झालं. सौख्याचा अतिरेक सहन करण्यासाठी सुद्धा मनाचं एक विशिष्ट सामर्थ्य असावं लागतं. दादा मात्र नेहमीच्याच शांतपणानं चैत्र रथात बसला होता. दोन्ही हात जोडून नम्रपणानं तो आपल्या प्रिय नगरजनांच्या विशुद्ध प्रेमाचा स्वीकार करत होता. कुठं कसलीही उचंबळ नव्हती. त्याचं मुखमंडल सूर्यबिंबासारखं नुसतं झळझळ तळपळतच होतं. आमच्या रथाच्या माथ्यावर तो जगत्पिता आदित्यही तेजाचा रस ओतीत ते दृश्य असतील तितके नेत्र उघडून पाहत असेल आणि जयतु जयतु कर्ण असंच म्हणत असेल असं मला वाटलं. संध्याकाळच्या सुमारास आम्ही चंपानगरीजवळ आलो. या नगरीचं ते फार वर्षानंतरचं पहिलं दर्शन होतं. या नगरातच आम्हा सारथ्यांच्या पर्णकुट्या होत्या. आमच्या बालपणीच्या स्मृती या नगरानेच प्रेमानं जोपासलेल्या होत्या. इथल्या पर्णकुटीनं आमच्याजवळ प्रेमळ आश्रयाचं छत्र धरलेलं होतं. हसवत खेळवत आम्हाला वाढवलेलं होतं. जे जिंकावयाचं ते शिकवलेलं होतं. पक्ष्यांचे थवे पाहत गंगाकिनारीचे शिंपले गोळा करण्यासाठी रथातून जाणारे कर्ण, शोण धनुष्यानं
लता वृक्षांवर लक्षवेध करणारे कर्णशोण, अरण्यातून किकर वृक्षाची रथचक्रांसाठी लाकडं आणणारे कर्णशोण, राधामातेला एकमेकांच्या कागाळ्या ऐकवणारे कर्णशोण, राजसभेचा पटांगणावर खेळ चालला असताना वृषभाला तोंड देण्यासाठी एकाच पाषाणावर उभे राहिलेले कर्णशोण, आणि रथातून हस्तिनापूरला जाताना पुन्हा पुन्हा मागं वळून आपल्या भावाकडं पाहणारा कर्ण, आणि रथामागून रडवेला होता हात उंचावीत याच नगराच्या सीमेपर्यंत धावणारा शोण. सर्वच्या सर्व घटना इथल्या लतावेलींनी आणि पशुपक्ष्यांनीही पाहिलेल्या होत्या. आणि आज दिग्विजयी अंगराज कर्ण आणि त्याचा उजवा हात शोण भरल्या मनानं त्याच नगरीत प्रवेश करीत होते. प्रेमभरानं नगरजन त्यांचा सतत विजयघोष करीत होते. त्यांच्यावर सुवर्णपुष्प उधळीत होते. छे, जीवन म्हणजे किती महान उलथापालथ असते. इथे कणा एवढा बीजातून महान वटवृक्ष फोफावतात. करंगोळी एवढ्या धारेतून गंगा यमुना धावतात. मी सत्य अनुभवत होतो की स्वप्न पाहत होतो ते माझं मलाच कळत नव्हतं. मनाच्या एका कप्प्यात बालपणीच्या स्मृती आणि एका कप्प्यात दिग्विजयी सैन्य यात्रेच्या स्मृती घोळवीत आम्ही चंपानगरीच्या मार्गावरून रथातून चाललो होतो. एव्हाना या नगरीचं स्वरूप कितीतरी पालटलं होतं. राजनगरीचं महत्त्व मिळाल्यामुळं इथं भव्य वास्तू उभारल्या गेल्या होत्या. तरीही दादाचे डोळे भिरभिरेत काहीतरी शोधत होते. त्याचे हात सर्वांच्या प्रेमाचा स्वीकार करीत होते, पण डोळे कशाचा तरी वेध घेत होते. वाद्यांच्या निनादानं चंपानगरी पुलकित झाली होती. त्याच्या नावाच्या घोषणांचा पाऊस पडत होता. एकाएकी हात उंचावून दादानं मला मंडित जैत्ररथ रोधण्याची आज्ञा केली. मी वेग आखडले. खाली उतरून तो झटकन नगरजनांच्या गर्दीतून आत घुसला. मीही त्याच्या मागोमाग चाललो. मार्गाकडेच्या वस्तूंना तरातर वळसा घालून तो मागील नेमक्या मोकळ्या पटांगणावर आला. ते तेच पटांगण होतं जिथं लहानपणी आम्ही राजसभेचा खेळ मांडला होता. ज्या पाषाणाचा त्याच्यासाठी आम्ही सिंहासन केलं होतं तो पाषाण एका कोपऱ्यात तसाच पडला होता. नव्या वस्तू बांधताना कुणीतरी तो पालथा करून त्याच्या बैठकीसारखा भाग धरतीकडं केला होता. सभोवती गवत माजलं होतं. पर्जन्यामुळं पाषाणावर शेवाळ दाटलं होतं. शौन, ते बघ, तुझ्या वसुदादाचं पहिलं वहिलं सिंहासन. तरातर त्या पाषाणाजवळ जाऊन त्यानं आपल्या हातातील राजदंड माझ्या हाती देत एकट्यानंच तो पाषाण सुलटा केला. माझ्या हातातील कुरूंचा राजदंड घेऊन तो देशोदेशीच्या राजांना नामोहरम करणारा राजदंड त्यानं सरळ त्या पाषाणाच्या बैठकी भागावर ठेवला. त्याच्या मनात काय होतं ते सांगता येणं अतिशय कठीण होतं. चंपानगराधिपती वसुसेन महाराजांचा असं म्हणायला तिथे बालपणीचे कोणी मित्रही नव्हते. त्या आवाजानं खवळून अंगावर यायला बिथरलेला वृषभही नव्हता. होत्या केवळ स्मृती, सत्य झालेल्या, साकारलेल्या. क्षणाभरानं त्यानं राजदंड उचलला. एकदा त्या सिंहासनावर कटाक्ष टाकला आणि आम्ही माघारी परतलो. पुन्हा रथारूढ झालो. मिरवणूक राजमार्गावरून पुन्हा पुढं जाऊ लागली. आम्ही बालपणी जिथं राहत होतो त्या पर्णकुट्या आल्या. दादाच्या सूचनेवरून मांडलिकानं त्या व्यवस्थित राखून जतन केल्या होत्या. त्या पर्णकुटीत मांडलिकाच्या वाड्यावरचे सारथी राहत होते. पर्णकुटीच्या दारात उभे राहून ते आमच्या दिग्विजयी सेनेकडे अभिमानानं पाहत होते. सेनापतीचं डोळाभर दर्शन घेत होते. ज्या पर्णकुटीत आम्ही राहत होतो तिच्या दारात एक अतिशय वृद्ध शुभ्र केसा सारथी उभा होता. मी आठवण म्हणून त्या पर्णकुटीला वंदन केलं. मांडलिकाच्या गंगेकाठच्या वाड्यावर जाण्यासाठी घोड्यांच्या पाठीवर मी आसूड उगारला. दादानं मागून तो तसाच वरच्यावर पकडून ठेवला. शोन, खाली उतर. स्वतः खाली उडी घेताना त्यानं मला आज्ञा केली. कुणाकडचं लक्ष न देता तो तडक त्या पर्णकुटीत नेमक्या आपल्या पर्णकुटीजवळ गेला. त्याला समोर पाहताच तो चित्ररथ नामक वृद्ध सारथी गोंधळला. आपोआप आत निघून गेला. त्याच्या मागून आत शिरताना दादाचं मस्तक महिरपीला अडलं. तो उंच झाला होता तसं ते ठेंगणं द्वार काही उंच झालं नव्हतं. त्यानं आपली उंची त्या महिरपीशी जमवून घेतली. खाली वाकून तो आत शिरला. मही आत गेलो.
मीही आत गेलो. गोंधळलेला मांडलिक प्रथमच त्या पर्णकुटीत आला. वृद्धानं अंथरलेल्या काळ्या कांबळ्यावर कुरूंच्या 8 लक्ष सेनेचा दिग्विजयी कवचकुंडलधारी सुस्वरूप सेनापती अंगदेशचा राजा पाय आखडून बसलेला पाहत काय बोलावं ते त्या मांडलिकालाही कळेना. महाराज, आपण राजवाड्यावर चलावं, तो कर्तव्यबुद्धीने म्हणाला. नाही, मी इथंच या पर्णकुटीतच चांगले 4 दिवस राहणार आहे. हे सारथी खातात तेच अन्न खाणार आहे. गंगेवर जाऊन अर्धदान करणार आहे. तुम्ही माझ्यासाठी पुन्हा इकडं येण्याचाही त्रास घेऊ नका. सैनिकाची व्यवस्था नीट करा. जा. दादा पर्णकुटीच्या गवताळ छताकडं पाहत म्हणाला.